नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी विथ MSc ॲग्री या चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत फुलामधील शेंगेमध्ये परावर्तन होण्याच्या महत्त्वाच्या फेजबद्दल. शेवगा पेगामध्ये फुलकळी निघाल्यानंतर तिचे फुलातून शेंगात रूपांतर होणे ही अत्यंत नाजूक अशी अवस्था असते. यावेळेस कोणकोणती काळजी घ्यायला हवी, फुलकळीचे नियोजन कसे करावे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती करून घेणार आहोत. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपण शॉर्ट्स टाकत असतो, पण शॉर्टमध्ये संपूर्ण माहिती देता येत नाही. म्हणून आता आपण दर हप्त्याला एक लॉंग व्हिडिओ चालू करणार आहोत. आपण बघू शकता मधमाशी कशा प्रकारे काम करत आहे. मित्रांनो, शेवगा पिकामध्ये मधमाशीचं महत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. जर शेवगा सक्सेस करायचा असेल तर 50% निसर्ग, 45% मधमाशी आणि 5% आपण आहोत असे नेहमी धरून चालायचं असतं. फुलकळी निघताना पाण्याचं नियोजन अतिशय काटेकोरपणे करावं लागतं. खूप पाणी देऊनही चालत नाही आणि ताणही देऊन चालत नाही. झाड वापसा कंडिशनवर असलं पाहिजे. वापसा कंडिशनला असताना पाणी द्या. त्याच्यामुळे झाडात अतिरिक्त पाणी होत नाही, रोगराई येत नाही आणि फुलकळी निघण्यास मदत होते. फुलकळी निघायच्या आधी कॅल्शियम, बोरॉन, झिंक याचे स्प्रे जायला हवेत. तसेच यासोबत मायक्रोन्यूट्रियंटही गेले पाहिजे. मायक्रोन्यूट्रियंट गेल्यामुळे झाडामध्ये एक व्यवस्थित अन्नद्रव्यांचा बॅलन्स असतो. बॅलन्स असल्यानंतर फुलकळी चांगली निघते. बरेच शेतकरी केवळ फॉस्फरस आणि पोटॅशवरती जोर देतात, जे की चुकीचे आहे. जर संपूर्ण पोषण झाडाचे व्यवस्थित हवे असेल तर बॅलन्स फर्टिगेशन किंवा समतुल्य आहार झाडाला हा गेलाच पाहिजे. या काळामध्ये कोणतेही उग्रवासाचे, शक्यतो OP गटातील म्हणजे क्लोरोपायरिफॉस किंवा तत्सम ज्यांना वास येतो, जे मधमाशीला हानिकारक आहेत, असे कोणतेही केमिकल फवारू नका. आळीसाठी नियोजन करताना दर 15 दिवसांनी आणि रात्रीच्या वेळेस शक्यतो प्रोक्लेम, डेलिगेट याचा वापर करा. आता कोरड्या हवामानामध्ये भुरीचा प्रादुर्भाव वाढून येतो. अशा वेळेस भुरीसाठी आपण पहिलेच व्हिडिओ दिलेला आहे, परंतु तरी आताही सांगतो. भुरीसाठी आपण इंडेक्स, अमिस्टार टॉप, किटोसॅन यासारखी औषधं घेऊ शकता. प्रत्येक स्प्रे फुलं निघताना आणि नंतरही रात्रीच्या वेळी घ्या, ज्यावेळेस मधमाशी नसेल. मधमाशीला कोणत्याही प्रकारे अपाय होऊ देऊ नका. एकदा जर मधमाशी आपल्या प्लॉटमधून गेली तर ती पुन्हा येत नाही, आणि ती जर आली नाही तर हे पूर्णपणे क्रॉस पॉलिनेशनचं पीक असल्यामुळे यात कोणत्याही प्रकारची सेटिंग आपल्याला म्हणावी तशी दिसून येत नाही. म्हणून मधमाशी जपा आणि शेवगा सक्सेस करा. यापुढे आपले प्रत्येक व्हिडिओ हे शॉर्टमध्ये तर असतीलच, पण हप्त्यातून एकदा एक लॉंग व्हिडिओ आपल्याला देण्यात येईल. या लॉंग व्हिडिओबद्दल आपल्याला शॉर्ट स्पीडमध्ये दिसत नसल्याने आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्याला जे नवीन व्हिडिओ येतील ते प्रत्येक व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो. आपले चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी नक्कीच सबस्क्राईब करा.